नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमाटर कापून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये पाणी ठेवायचं नाही आणि तेल टाकायचं कुकरमध्ये। तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल झालेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, जिरं छान होऊ द्यायचं। नंतर आपण कांदा टाकूया। कांदा छान होऊ द्यायचा, थोडा हलका ब्राउन कलर येतपर्यंत। दम न देता आज मी बिर्याणी बनवत आहे। या बिर्याणीला तुम्ही काय नाव देणार, शेवटपर्यंत रेसिपी बघा। इथे 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे, छान स्वच्छ धुवून घ्यायचं। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवायचं तांदूळ। आधीच तांदूळ धुवून ठेवायचं, थोडा वेळ पाण्यामध्ये तांदूळ ठेवायचे। कांदा झालेला आहे, आता मी टमाटर सोडत आहे। टमाटर शिजण्याकरिता मी थोडं मीठ टाकणार। मीठ टाकल्याने काय होतं, टमाटर छान शिजतात। आणि छान फिरवत राहायचं। आपण फिरवत राहिलं तर कांदा टमाटर कुकरला चिपकणार नाही, म्हणून फिरवत राहायचं। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे। मी इथे छोटा चम्मच आहे, त्या चम्मचनी 3 चम्मच तिखट टाकत आहे। तुम्ही तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता। हळद डार्क असेल तर कमी टाकायची, मी हळद टाकलेली आहे। आता आपण धनी पावडर टाकूया, लसूण आलं पेस्ट। मी विसरले होते, कांदा टोमॅटो झाला की लसूण आलं पेस्ट टाकायचं। आता टाकले तरी चालेल। आणि छान असं कांदा लसूण पेस्ट, टोमॅटो, तिखट वगैरे मसाला टाकलेला आहे, छान होऊ द्यायचा। धनी पावडर जास्त प्रमाणात टाकायचे। आणि आता मसाला तेल सुटतपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्यायचा। सोपी पण आहे, पटकन बनणारी अशी बिर्याणी रेसिपी आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता मी इथे टाकत आहे बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाल्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी बिर्याणी मसाला घरीच बनवून रेसिपी शेअर करणार। मी बिर्याणी मसाला घरीच बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। मसाल्याला छान तेल सुटतपर्यंत मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा आणि फिरवत राहायचं। खायला पण छान वाटतं ही बिर्याणी। थोडं मी पाणी सोडत आहे, कारण आपला जो मसाला आहे तो कुकरला चिपकला नाही पाहिजे। मी इथे चिकन घेतलेलं आहे, याला 1 तास मॅग्नेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवलेले होते। तुम्ही पण बनवून बघा, सोपी पण आहे आणि पटकन बनणारी रेसिपी। आता आपण चिकन छान थोडं शिजवून घेऊया, जास्त वेळ शिजवायचं नाही। मसाल्यामध्ये चिकन झाले तर आपल्या चिकनचे पीस जे आहे त्याला छान चव येतं। सोपी पण आहे आणि पटकन बनणारी ही बिर्याणी रेसिपी आहे। दम द्यायची पण गरज नाही आहे। ज्यांना पण रेसिपी आवडली असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। बघा छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण तांदूळ धुवून घेतलेले होते ते मसाल्यामध्ये सोडूया आणि मिक्स करून घेऊया। ज्यांना पण रेसिपी आवडली असेल त्यांनी कमेंट करा आणि ही रेसिपी बनवून बघा। तांदूळ टाकलेले आहे, मिक्स करून घेऊया। छान असं फिरवत राहायचं, थोडा वेळ तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचे। थोडे तांदूळ टाकल्यानंतर ही रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे बिर्याणी कशी बनलेली आहे ते तुम्हाला समजणार। बघा छान असं तेल सुटलेलं आहे। बनत आहे ना पटकन आपली बिर्याणी, ना दम द्यायची गरज नाही, काही नाही। आहे ना सोपी रेसिपी, तुम्ही पण बनवून बघा, खायला पण छान चविष्ट लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। आता मी पाणी टाकून घेत आहे।
पाणी या प्रमाणात टाकायचे. तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळच्या वरती पाणी येतपर्यंत टाकायचं, म्हणजे आपली छान बिर्याणी शिजणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा. बिर्याणी थोडी तेलामध्ये आणि तांदूळ वगैरे होऊ दिलेले आहे. आता मी कोथिंबीर टाकत आहे. कुकर लावून घेतलेला आहे, तेव्हापर्यंत मी कोशिंबीर बनवत आहे. बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर तर यायलाच हवं. आज मी वेगळ्या प्रकारे कोशिंबीर बनवत आहे. काकडीला किसून घेतलेला आहे आणि कांदा एक बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे. तुम्ही पण बनवून बघा. कोशिंबीर आणि बिर्याणी खायला छान वाटतं. दही टाकत आहे. काकडी किसून घेतलेली आहे, कांदा बारीक कापलेला आहे. आता दही टाकत आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं थोडं तिखट, मीठ, चाट मसाला, काळा नमक. खायला खूप छान लागतं. बिर्याणी आणि कोशिंबीर खूप चविष्ट लागतं खायला. बिर्याणी बनली असेल तर मी कोशिंबीर बनवतच असते आणि सोपी आहे कोशिंबीर बनवायला. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, खाण्यामध्ये चटपटं पाहिजेच, म्हणून म्हटलं चला आज आपण चटपटी रेसिपी बनवूया. आहे ना बिर्याणी पटकन बनणारी रेसिपी. बघा कोशिंबीर पण तयार आहे. आता आपण बिर्याणी शिजली का बघूया. बघा छान 3 शिट्टी होऊ दिलेल्या बिर्याणी शिजलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बघा छान अशी बिर्याणी बनलेली आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करा. बघा म्हटलं ना पटकन बनणारी रेसिपी आहे. बाय बाय.